मी नाही घाबरत असल्या धमकी. तुमच्यावर कारवाई करण्याची अरे कारवाई काय, मला जेलमध्ये टाक. कोणाकोणावर कारवाई करणार? गदी माडगुळकरांवर करणार, प्रल्हाद केशव आत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार, कोणाकोणावर करणार, आणि स्वयं वाल्मिकींवर करणार. हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही. लवकरच अयोध्येमध्ये लोक जाणार आहेत. आम्ही पण जाणार आहोत. अयोध्या कोणाच्या बापाची नाही, राम कोणाच्या बापाचा नाही. राम पूजनीय तर तो तुमचा आहे, तो आमचा आहे, किंबहुना तो आमचा जास्त आहे, कारण त्याचा बहुजनांशी जास्त संबंध आला. 14 वर्ष बहुजनच होते ना त्याच्या अवतीभोवती. शबरी कोण होती? आदिवासी होती ना. असा कुठला तरी उल्लेख आहे का दुसऱ्या स्त्रीचा? शबरीचाच का उल्लेख आहे? तर एकीकडे बघायला तर फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीचे, दुसरीकडे भाजप आता गोमूत्र आणि इतर गोष्टींची विचारसरणीचे चालू आहे. पूर्वीपासून चालू आहे, त्याच्यात काय मोठे. ज्या RSSला मनुस्मृती हे संविधान म्हणून हवं होतं, ज्याच्यामध्ये स्त्रियांना वासनेने भरलेले असतात असं लिहिलेलं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीचे डोळे हे वासनेने भरभटलेले असतात, भरभटलेले, असं म्हणणं स्त्रियांचा सन्मान करणं आहे का? स्त्री कुठल्याही पुरुषाकडे जेव्हा बघते तेव्हा वासनेच्या नजरेत न बघते, असं जेव्हा मनू म्हणतो तेव्हा मला विचारायचंय, तुम्हाला मनू मान्य आहे का? उगाच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली त्या मनूला आणि संविधान आणलं. संविधान त्यांनी स्त्रियांसाठी आणलं की या जगामध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये, तुम्ही सगळे समान आहात. बाबासाहेबांच्या भूमिका या मानव जातीला मदत करणाऱ्या होत्या, आणि मनूची भूमिका या मानव जातीला कायमचं, तुम्ही साधं पाणीही पिऊ देत नव्हते म्हणून सांगितलं म्हणून. असं नाही होत. रोहित पवार यांच्या बारामतीला वाईट गोष्ट आहे. एक तरुण राजकारणात उभारी घेतोय, लढतोय पवार साहेबांसाठी, असं असताना त्याच्या घरावर धाडी घालणं अत्यंत चुकीचं आहे. सर, हे निष्ठेचं आणि ताकदीचं फळ आहे असं तुम्ही एक्सपोज केलेली आहे. असं आहे की जो त्याच्या मार्गाने जात असतो, कशाला थांबवता कोणाला? तुम्ही खूप दिवस कोणाला कोंडून ठेवू शकत नाही. शेवटी वाफ होऊन ते वरची टाकलेलं झाकण असं ना, फुटून वरती जातं. बघ, वेळ आहे, थांबून बसून शांतपणे ऐकून.